लोकांनी ते विकत घेतलं किंवा तिथली जी लाईन वापरली तर त्यांना ते व्हीलिंग चार्जेस द्यायला लागायचे. म्हणजे तुमचं नेटवर्क आम्ही वापरलं त्याचे तुम्हाला व्हीलिंग चार्जेस द्यायला लागतात. आणि त्याच्यात दुसरा प्रॉब्लेम असा झाला की तेव्हा रिलायन्स त्याच्यामध्ये आलं, रिलायन्सनी उडी मारली. आता रिलायन्सनी काय केलं की समजा हे टेबल आहे ते आपण सगळे एका कंपनीत आहोत, तर मी तुमच्या कंपनीत ते 100 रुपयाला दाखवलं, तुमच्या कंपनीत हेच टेबल तुम्ही 200 रुपयाला त्यांच्याकडनं विकत घेतलं असं दाखवलं, आणि मी हेच टेबल तुमच्याकडनं 400 रुपयाला विकत घेतलं असं दाखवलं. का दाखवलं? कारण इलेक्ट्रिसिटी लॉ जो आहे ना तो म्हणतो की एक कुठल्याही जो डिस्ट्रीब्युटर आहे त्याला फक्त 16% त्याच्यावर कमवता येतं. 16%च्यावर एक 17% नाही कमवत. मग तुम्ही 100 रुपयावर 16 करत असाल तर त्यापेक्षा मी 400वर 16 केलं तर ते 64 होतं. म्हणून मग त्याला ना ते वाढवत स्वतःच्याच कंपन्यांथ्रू त्याला गोल्ड प्लेटिंग ऑफ ॲसेट्स म्हणतात. म्हणजे जे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे ते स्वतःच्याच कंपन्यातनं फिरवून मोठं करून दाखवायचं, म्हणजे त्याच्यावरचा खर्च त्याच्यावर मला 16% कमवता येतं. वेरॅज द ॲसेट व्हॅल्यू इज ॲक्च्युली नथिंग, 16 रुपीज असं. म्हणजे इट इज 100 रुपीज, 100वर 16 मिळतं, त्याच्याऐवजी 400वर 64. तर असं ते गोल्ड प्लेटिंग व्हायला लागलं. तर हा गोल्ड प्लेटिंग त्याच्यातला पहिला आपण फ्लॉ म्हणा किंवा स्कॅम म्हणा. आणि कोल जितका विकत घेतला जातो आणि त्याची जी कॅलॉरिफिक व्हॅल्यू आहे म्हणजे त्याच्यातनं किती पॉवर जनरेट होईल तर ती पॉवर जनरेशन डिफरंट होत जातं. तर ते जे आहे तो इम्पोर्टेड कोल घ्यायचा, तो लोकांना देऊन टाकायचा, विकून टाकायचा, आणि इंडियन कोलमधनंच जनरेट करायचं ज्याची कॅलॉरिफिक व्हॅल्यू कमी आहे. असे तसे मोठ्या प्रमाणावर स्कॅम्स आहेत. आता हा तिसरा स्कॅम आहे की त्याच्यात जनरेट होणारी फ्लाय ॲश आहे ती खरं तर टेंडर करून ती सिमेंट कंपन्यांना विकली पाहिजे. पण आत्ताच्या घटकेला काय होतं, हे मुंड रामायणाला ते सरळ सगळी ॲश उचलून घेऊन जातात. फुकट नाही, अगदी मिनिस्क्यूल अमाऊंट्समध्ये, आणि ते त्यांच्याकडनं घेऊन जातात. पण ती किती नेली, काय नेली, कोणाची हिंमत नाही आहे त्यांना विचारायची की तुम्ही 1 ट्रक नेली आहे का 10 ट्रक नेली आहे का 100 ट्रक नेली. तर त्याची क्वांटिफिकेशन जे आहे ते आत्ता झालेलंच नाही आहे. त्याच्यामुळे आपण एक जितकं कोल आहे त्याच्या विजावी फ्लाय ॲश किती जनरेट होते आणि ती किती झाली असेल ह्याचं आपण एस्टिमेट काढून मग ते त्याच्यावर आता आपल्याला काम करायचं. म्हणजे म्हणून उद्या त्यांच्याकडनं आपल्याला ते अंडरस्टँड करायचं आहे की कुठला कोल येतो, काय कॅलॉरिफिक व्हॅल्यूचा येतो, त्यातनं पर टन किती फ्लाय ॲश जनरेट होते आणि ती फ्लाय ॲश तुम्ही कितीला विकताय आणि त्याचं क्वांटिफिकेशन किती आहे. म्हणजे त्यांनी किती पॉवर जनरेट केली याच्यावरनंच आपल्याला कळेल की किती फ्लाय ॲश झाली पाहिजे आणि ते कितीला विकताय. माझा एक प्रश्न काय होता, बोल. मला असं वाटतं जर इंडियन कोल असेल तर त्याची कॅलॉरिफिक व्हॅल्यू कमी असणार. करेक्ट. पण त्याच्यामधनं ॲश निर्मिती जास्त असेल असं वाटतंय. ॲश निर्मिती जास्तच असेल आणि म्हणूनच मी तुला म्हणते वीज की निर्मिती कमी, 5 रुपयाची वीज आणि 95% ॲश होते. असं. तर ती जी ॲश फॉरेनचा असेल तर त्याच्यात कदाचित 95% वीज आणि 5% ॲश. पण ह्याचाच तू अर्थ बघ की वीज निर्मिती पण कमी होतीये, तिथे पण लॉस होतोय, आणि ॲश जी होतीये ती पण विकली जात नाहीये, त्यामुळे तिथे पण लॉस होतो. म्हणून ही आपल्या सगळ्या पॉवर जनरेटिंग कंपनीजमध्ये लॉसेस जास्त वाढतात आणि ते दाखवून आपल्याकडनं आपल्या वीज बिल भरमसाठ वाढतात. ओके, त्याच्यात तिथे संपत नाही. त्यांची MERC म्हणून एक ही जी बॉडी आहे विच कंट्रोल्स तुम्ही किती वाढवू शकता. पण आता कसं आहे, समजा रिलायन्स म्हणाला की नाही आता आमचे कॉस्ट वाढले आहे, ओव्हरहेड कॉस्ट वाढली आहे, त्याच्यात ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढली आहे, अमुक वाढलं आहे, तमुक वाढलं आहे, तर आम्हाला पर युनिट तुम्ही इतकं हाईक द्या. तर आता काही लोक येऊन म्हणतात की बाबा तुमचं पॉवर कन्झम्पशन जर अमुक झालं आहे पण प्रोडक्शन एवढं झालं आहे आणि तुमच्याकडे सरप्लस इलेक्ट्रिसिटी आहे. कारण काय असतं की इलेक्ट्रिसिटी आहे ना तुम्ही अशी ठेवू शकत नाही, ती यूज करायला लागते. म्हणजे यू हॅव टू गिव्ह इट ऑफ फ्रॉम द ग्रिड. तर ती द्यायला जी असते ना ती त्यांना कंपल्सरीली कुठल्याही परिस्थितीत देऊन टाकावी लागते. तर याच्यात जर खरं तर तुम्हाला जर्मनीचं कधी वाचा, मी तुम्हाला काढू देईन. जर्मनीमध्ये तुम्ही इलेक्ट्रिसिटी वापरली तर तुम्हाला पैसे देतात. इतकं की त्यांनी आता इतकी इलेक्ट्रिसिटी जनरेट केली आहे आणि मोस्टली रिन्युएबल सोर्सेसमधनं की ते पे यू फॉर युझिंग इलेक्ट्रिसिटी.
जर्मनी करू शकते ते आपण नाही करू हे शकत. बरेच काही करू शकतो, पण आपल्या इकडे सगळे खायलाच खायलाच बसलेले ना. बसले. पब्लिकचं कामच इथे खाणं आहे. म्हणजे ते इतकं त्यांच्या ते रक्तात गेलंय ना खाणं, की खूप डिफिकल्ट आहे सगळं रिपेअर करणं. तर आपल्याला आता उद्या जाऊन ते अंडरस्टँड करायचं आहे की किती याचा काय कॅलॉरिफिक व्हॅल्यू आहे या फूडची, त्यातनं ॲश किती जनरेट होते आहे आणि ती ॲशची किंमत किती आहे आणि येत आहेत किती, हे एस्टिमेट काढायचं. म्हणजे आपण म्हणतो ना पण माती आता हे खातात, आपण त्यांना असे राख दाखवायचं नाही. खातात, माती खाल्ली म्हणतात ना, तर हे राख खातात हे. हां, बंद कर. नाही माझ्या अभ्यासासाठी मला परत बघता येतं.